पण आज एक नव्हे, दोन नव्हे, एकूण 16 विद्यापीठांना, देशातल्या 16 विद्यापीठांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं जातं. जगभरामध्ये एकूण 60 देशांमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केल्या जाते. दिस इज द पॉवर ऑफ द डॉक्टर B.R. आंबेडकर. नुसतं महापुरुषांना डोक्यावर नाचवल्यानं होत नाही, त्यांना डोक्यात शिरवणं गरजेचं आहे. नुसतं झोपडीत पुस्तक संविधान ठेवल्यानं भागत नाही, ते संविधान खोपडीमध्ये शिरवणं गरजेचं आहे. लोकशाही जर तुम्हाला जिवंत ठेवायची असेल तर फुले शाहू आंबेडकरांचे विचार तेवढ्या ताकदीने तुम्हाला समाजामध्ये पोचवावे लागतील. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की लाचारांच्या फौजा निर्माण करण्यापेक्षा विचारांचं वादळ निर्माण करा, परिवर्तन मात्र नक्की घडेल. अरे, ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्याचा प्रत्येक क्षण हा वाचण्यासाठी दिला, मग त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपली जयंती ही खरंच नाचून साजरी केलेली पसंत पडेल का? स्त्री म्हणून या समाजामध्ये वावरत असताना तुमच्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर त्यासाठी तुम्ही कुठल्या कायद्याचा आधार घेतला पाहिजे हे संविधान तुम्हाला सांगतंय. पण तथागत गौतम बुद्धांनी सांगितलंय की मी सांगतोय त्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका, त्याची चिकित्सा करा. अत्तदीपो भव, स्वयंप्रकाशित व्हा. कुठं फुले शाहू आंबेडकरांची परिवर्तनवादी चळवळ आम्ही कुठं जिवंत ठेवली? केवळ एक दिवस साजरा करण्यापुरती ही चळवळ जिवंत आहे का? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कि वो आपको सब कुछ फ्री में देंगे, लेकिन वो आपको शिक्षा कभी नहीं देंगे, क्योंकि शिक्षा सवालों को पैदा करती है. आम्ही भारताचे लोक म्हणत असताना या संविधानाशी आम्ही गद्दारी करतोय हे सर्वप्रथम आम्ही स्वीकारलं पाहिजे. आणि या देशाची जर आम्ही गद्दारी करत असू तर तुम्हाला मात्र काहीच अधिकार नाही या महापुरुषांच्या नावाचा जयघोष घेण्याचा. पण बायांनो, लक्षात ठेवा, तुम्ही 1500 घेऊन या सरकारच्या लाडक्या बहिणी नाही तर एकदा हातामध्ये हिंदू कोडबिल वाचा. हिंदू कोडबिल लिहिणाऱ्या त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आम्ही लाडक्या बहिणी आहोत. भगवान तथागत भगवान गौतम बुद्धांनी काय सांगितलं? बुद्धम शरणम गच्छामि, बुद्धीला शरण जा. धम्मम शरणम गच्छामि, तत्वाला शरण जा, विचाराला शरण जा. संघम शरणम गच्छामि, जे लोक बुद्धीला शरण गेलेले असतील त्यांचा संघ तयार करा, त्या संघाला शरण जा. बोलायला सुरुवात करण्याआधी मी सर्वांना इथं उपस्थित सर्वांना एकदा सांगू इच्छिते की मला फारसं गोडगोड बोलता येत नाही. की बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं किंवा तथागत बुद्धांनी काय सांगितलं, यापेक्षा मला असं वाटतंय की त्यांच्या विचारांचे खरे हत्यारे आज आम्ही आहोत. आणि आम्ही त्यांच्या चळवळींचे वारसदार म्हणून आम्ही कुठली भूमिका निभावतोय यावर बोलणं मला फार महत्त्वाचं वाटतंय. दादा बोलताना बोलले, दादा म्हणाले की मी बोलायला घाबरते, मी काही गोष्टी बोलू शकत नाही. पण खरं तर आम्ही फुले शाहू आंबेडकर चळवळीचे वारसदार आहोत. ती चळवळ तुमच्या आमच्या खांद्यावर आहे. बोलायचे आम्हा जे ते साफ साफ बोलू, जे बोलणार नाही तर त्यांच्या खिलाफ बोलू. देशात लागलेली ज्यांना आगही दिसेना त्या बिघडेल कारट्यांचे बाप होऊन बोलू. कारण लोकशाही जर तुम्हाला जिवंत ठेवायची असेल तर फुले शाहू आंबेडकरांचे विचार तेवढ्या ताकदीने तुम्हाला समाजामध्ये पोचवावे लागतील. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की लाचारांच्या फौजा निर्माण करण्यापेक्षा विचारांचं वादळ निर्माण करा, परिवर्तन मात्र नक्की घडेल. ती म्हणाली संविधान तुमचं आहे. मी म्हणालो नाही ग, ते भारताचं आहे. ती म्हणाली संविधान तुम्हाला आरक्षण देतंय. मी म्हणालो ते तुम्हालाही संरक्षण देतंय. ती म्हणाली संविधानानं स्त्रियांना काय दिलंय. मी म्हणालोय तुझ्या पंखांना आभाळाचं दान दिलंय. ती म्हणाली पण ते आता जुनं झालंय. मी म्हणालो नाही ग, त्यानं तर या देशाचं सोनं केलंय. ती म्हणाली पण ते हिंदू राष्ट्राच्या आड येतंय. मी म्हणालो नाही ग, ते तर धर्मनिरपेक्ष भारताला बुलंद करतंय. ती म्हणाली पण आज आम्हाला संविधान विरोधी केल्या जातंय. मी म्हणालोय होय, कारण आता त्यांनी खरी मनुवादी आणायचं ठरवलंय. ती
ती म्हणाली आता हळूहळू संविधान संपवलं जातंय. मी म्हणालो होय, कारण आज खरं तर तुझं माझं स्वातंत्र्य धोक्यात येतंय. ती म्हणाली मग चल लढूया हातात हात घालून. उद्याच्या स्वातंत्र्यासाठी आज जाती धर्माची ही बंधनं तोडून, उद्याच्या स्वातंत्र्यासाठी आज जाती धर्माची ही बंधनं तोडून. खरं तर 69 वर्षांपूर्वी या पवित्र भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जे लाखो लोकांना दीक्षा दिली होती आणि त्या निमित्तानं माझं या भूमीवर येणं खरं तर मी माझं परम सौभाग्य मानते. कारण तीर्थक्षेत्रावर गेल्यानं पाप पुण्य भेटते की नाही मला माहीत नाही. गंगेत आंघोळ केल्यानं खरंच पाप धुतल्या जातात का माहिती नाही. गंगा मैली हो गई पापियों के पाप धोते धोते. पण अशा पवित्र भूमीमध्ये आल्यानं जन्म मात्र नक्की सार्थकी लागते, याची शाश्वती तुम्ही आम्ही 100% देऊ शकतो. पण खरं तर हा जरी ह्या चळवळीचा किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज या सर्व महापुरुषांच्या विचारांचा महाराष्ट्र जरी असला, हा भारत देश जरी असला, तरी सुद्धा या देशामध्ये एक काळ असाही होता की याच देशामध्ये मराठवाड्याच्या विद्यापीठाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं जावं म्हणून एकूण 17 वर्ष जवळपास आंदोलन करावं लागलं. अखेर 17 वर्षानंतर त्या विद्यापीठाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं गेलं. पण 1994 मध्ये नांदेडमध्ये जी सभा भरल्या गेली होती, तिथं एक नामांकित व्यक्ती, त्यांचं हे वाक्य आहे, ते बोलताना असे बोलतात की ज्या माणसाच्या घरात खायला पीठ नाही त्या माणसाच्या नावानं विद्यापीठ कसं चालवायचं. पण आज एक नव्हे, दोन नव्हे, एकूण 16 विद्यापीठांना, देशातल्या 16 विद्यापीठांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं जातं. जगभरामध्ये एकूण 60 देशांमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केल्या जाते. दिस इज द पॉवर ऑफ द डॉक्टर B.R. आंबेडकर. ही ताकद आहे विचारांची, ही ताकद आहे चळवळीची, ही ताकद आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची. परंतु आज या समाजाची परिस्थिती जर तुम्ही आम्ही बघितली, या समाजाची आजची वास्तविक परिस्थिती जर तुम्ही आम्ही लक्षात घेतली, नुकताच डीजेचा विषय निघाला. छत्रपती शिवरायांची जयंती असो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो, महात्मा फुलेंची जयंती असो, तुम्ही आम्ही केलंय काय की या महापुरुषांची जयंती आली म्हणजे त्यांचा एक फोटो घ्यायचा, फोटोला टिक्का बुक्का करणं मी तर खरंच त्याचा विरोध करते. कारण आपण जेव्हा जेव्हा प्रतिमेचं पूजन करत असतो, हारार्पण करत असतो, म्हणजे ते देव आहेत आणि त्यांना देव म्हणून संबोधून आपण त्यांच्या विचारांचं आचरण करायला मोकळे होत असतो, असा याचा अर्थ होतो. त्या महापुरुषांचा आम्ही फोटो घेतो, त्याचं पूजन करतो, भली मोठी पालखी बनवतो, त्यात त्या महापुरुषाच्या मूर्त्या बसवतो, मोठमोठा डीजे बोलवतो, अजून त्याच्या मिरवणुका काय काढतो, डीजेचा खर्च काय लाखानं पैसा उधळतो. पण हे केवळ हे खरंच महापुरुषांना अपेक्षित होतं का, हा प्रश्न करायच्या आधी तुम्ही आम्ही सर्वप्रथम स्वतःला विचारणं गरजेचं आहे. अरे ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्याचा प्रत्येक क्षण हा वाचण्यासाठी दिला, मग त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपली जयंती ही खरंच नाचून साजरी केलेली पसंत पडेल का, हा प्रश्न सर्वप्रथम तुम्ही आम्ही स्वतःला विचारणं गरजेचं आहे. आता काही निघालं, काही गाणे बनवते. बाबासाहेब आंबेडकरांनी तरी बाबा भीमानचा कायदा, बाबा भीमनामानं कायदा नटवला आणि न जय भीमवाला पटवला. काय गाणे, हातात मावा, तोंडात छावा आणि जोरात जय भीम बोल भावा. मग खरंच हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इतर महापुरुषांना अपेक्षित होतं का. अरे ज्या महापुरुषांच्या नावाचा तुम्ही आम्ही जयघोष घेतोय, ज्या महापुरुषांच्या नावाचा तुम्ही आम्ही उदो उदो करतोय, त्या महापुरुषांचं निदान चरित्र तरी वाचा, निदान त्या महापुरुषांचे विचार तरी समजून घ्या. नुसतं महापुरुषांना डोक्यावर नाचवल्यानं होत नाही, त्यांना डोक्यात शिरवणं गरजेचं आहे. नुसतं झोपडीत पुस्तक संविधान ठेवल्यानं भागत नाही. ते संविधान
संविधान खोपडीमध्ये शिरवणं गरजेचं आहे. नेमकं आम्ही हेच विसरलोय. कारण ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या दिवशी जन्म झाला, या महाराष्ट्र शासनाने तो दिवस ज्ञान दिवस म्हणून घोषित केला. ज्या दिवशी बाबासाहेब पहिल्यांदा शाळेत गेले, तो दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं शिक्षण संपवलं आणि वकिली क्षेत्रामध्ये पदार्पण केलं, तो दिवस या देशामध्ये लॉयर्स डे म्हणून साजरा केला जातो. आणि ज्या दिवशी ज्या ग्रंथानं छत्रपती शिवरायांना देखील शूद्र समजून घेतलं, शूद्र म्हणून त्यांचा राज्याभिषेक नाकारला, आणि 25 डिसेंबर 1927ला रायगडाच्या पायथ्याशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती नावाचा ग्रंथ ज्या दिवशी जाळला, तो दिवस सुद्धा मनुस्मृती दहन दिवस म्हणून साजरा केला जातो. ज्या दिवशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसह लाखो करोडो लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, तो दिवस सुद्धा धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. बाबासाहेबांच्या प्रयत्नातून ज्या दिवशी संविधान या देशामध्ये लागू झालं, तो दिवस सुद्धा या देशामध्ये संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. ज्या दिवशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातून अखेरचा निरोप घेतला, तो दिवस सुद्धा महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. मग ज्या महापुरुषाचा प्रत्येक दिवसाची शासन जर दखल घेत असेल, तर त्या महापुरुषांना तुम्ही आम्ही आज काय करून ठेवलंय? मी वारंवार म्हणत असते, जरी माझं बोलणं समोरच्याला खूपच असेल, पण मी बोलत असते कारण ते बघायला मिळते. मी स्वतः नेहमी म्हणत असते की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा किंवा इतर महापुरुषांचा खून हा काही त्यांचा देह झाला, देहानं हे महापुरुष कधीच मरत नसतात, ते रोज मरतात. आणि आज या देशामध्ये ते रोज मारल्या जात आहेत, कारण त्यांच्या विचारांचा खून करणं हे खरं तर तुम्ही आम्ही त्यांच्या हत्यारे आहोत, हे ही स्वतःची कबुली स्वतः घेतली पाहिजे. अरे या देशामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, आता इतर ग्रंथ वाचले की त्यात हे केल्यानं हा मंत्र घेतल्यानं असं होते आणि तो मंत्र घेतल्यानं तसं होते. त्या मंत्रानं खरंच होते काय हे मला माहिती नाही, कारण मी काही कोणता मंत्र म्हणून पाहिला नाही. लेकिन मैं तुम्हारे हर तकलीफों का एक मुकम्मल जवाब हूँ. मैं तुम्हारे हर तकलीफों का एक मुकम्मल जवाब हूँ. कभी वक्त मिले तो मुझे पढ़ना. मैं इस भारत का संविधान हूँ. त्या संविधानामध्ये हा मंत्र वापरा म्हणजे तुम्ही फार असे झाले, हे शक्ती प्राप्त झाली, हे त्या पुस्तकात नाही. नोकरी करत असताना तुमच्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर त्या विरोधात आवाज उठवण्यासाठी तुम्ही कुठल्या कायद्याचा पाठिंबा घेतला पाहिजे हे संविधानामध्ये लिहिलंय. स्त्री म्हणून या समाजामध्ये वावरत असताना तुमच्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर त्यासाठी तुम्ही कुठल्या कायद्याचा आधार घेतला पाहिजे हे संविधान तुम्हाला आम्हाला सांगतंय. तुमच्या आमच्यावर या समाजामध्ये वावरत असताना कुठेही जरी तुमच्या आमच्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर त्या विरोधात आवाज उठवण्यासाठी, त्या विरोधात ॲक्शन म्हणजे हे संविधान आहे, हे खरं तर तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. धर्मासह जरीही गीता कुराण ठेवा, पण जगण्यास मात्र फक्त संविधान ठेवा, कारण तो खरं तर तुमचा आमचा राष्ट्रीय ग्रंथ आहे. पण आम्ही संविधान वाचलं नाही, हातामध्ये पुस्तक घेतलं, भीम जयंती आली, 14 एप्रिल आली की ते संविधानाचं पूजन करायचं. आता तर बऱ्याच ठिकाणी पाहिलंय त्या संविधानाची पूजा करतात, त्याच्यावरही फुलं चढवतात. अरे पूजन, एखाद्या गोष्टीचं पूजन करणं म्हणजे त्याला देवता म्हणून घोषित करणं आणि त्याचं आचरण करण्यापासून तुम्ही आम्ही वंचित राहणं, म्हणून आम्ही स्वतःला मोकळं करतोय का? तथागत गौतम बुद्धांनी, म्हणजे मी काय सांगतोय, मी काय सांगितलं यावरही तुम्ही विश्वास करू नका म्हणतात, त्याआधी त्याची चिकित्सा करा. नाहीतर इतर ग्रंथांमध्ये आम्ही पाहिलं, तो म्हणते मी परमात्मा, तो म्हणते मी अवतार, मी जे म्हणीन तेच सत्य. आता तो तथाकथित विश्वगुरूही व्हायला लागले, मी याचा अवतार, मी त्याचा अवतार. पण तथागत गौतम बुद्धांनी सांगितलंय की मी सांगतोय त्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका, त्याची चिकित्सा करा. अत्तदीपो भव, स्वयंप्रकाशित व्हा. पण आम्ही या महापुरुषांचे तत्व विसरलो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, आणि ती वाघीण कोणती आहे तर शाळा. पण आज या देशामध्ये
65,000पेक्षा जास्त जिल्हा परिषद शाळा बंद केल्या गेल्या. त्या विरोधात कोण बोलल्या गेलं? कुठला राजकीय पक्ष उभा झाला? कुठली सामाजिक चळवळ त्या विरोधात आवाज उठवायला उभी राहिली? का रस्त्यावर उतरली नाही? कुठं चळवळ आहे? कुठं फुले शाहू आंबेडकरांची परिवर्तनवादी चळवळ आम्ही कुठं जिवंत ठेवली? केवळ एक दिवस साजरा करण्यापुरती ही चळवळ जिवंत आहे का? हा प्रश्न सर्वप्रथम तुम्ही आम्ही विचारला पाहिजे. काय आपले पोरं म्हणजे यांनी बघा, आता जिल्हा परिषद शाळेमध्ये मला सांगा कोणाची पोरं शिकतात? अरे आपण वाघिणी आहोत बाबासाहेबांच्या, बोललो पाहिजे. अजून किती दिवस गप्प राहणार? तुमच्या आमच्या संविधानावर गदा आणण्याचं काम केल्या जातंय, तुमची आमची लोकशाही संपवण्याचं काम केल्या जातंय, तुमच्या आमचे महापुरुष संपवण्याचं काम या देशामध्ये केल्या जातंय. तरीही तुम्ही आम्ही बोलत नाही. आता तुम्हा आम्हाला बोलावं लागेल, कारण बाबासाहेबांच्या तुम्ही आम्ही वाघिणी आहोत. जिल्हा परिषद शाळेमध्ये कुणाची पोरं शिकतात सांगा ना? कोणा आमदार खासदाराची पोरं पाहिली जिल्हा परिषद शाळेत? कोणा श्रीमंताची पोरं पाहिली जिल्हा परिषद शाळेत? कोणा एखाद्या सरकारी ऑफिसरची पोरगी पाहिली कधी जिल्हा परिषद शाळेत? नाही. जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतात तुमची आमची सर्वसामान्यांची लेकरं, जिल्हा परिषद मध्ये शिकतात तुमच्या आमच्या शेतकऱ्यांची लेकरं. पण या देशामध्ये जर 65,000पेक्षा जिल्हा परिषद शाळा बंद केल्या गेल्या, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की वो आपको सब कुछ फ्री में देंगे, लेकिन वो आपको शिक्षा कभी नहीं देंगे, क्योंकि शिक्षा सवालों को पैदा करती है. आणि यांना माहिती आहे की आपल्या पोरांना जर शिक्षण दिलं, त्यांना जर प्रश्न पडायला लागली आणि ही सर्वसामान्यांची पोरं जर इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारायला लागली, तर त्या प्रश्नांची उत्तरं यांच्याकडे नसतील. म्हणून यांनी सर्वप्रथम तुमच्या आमच्या लेकरांच्या जिल्हा परिषद शाळा बंद केल्या गेल्या. कारण काय सांगितली? पटसंख्या नाही. अशी कशी पटसंख्या जिल्हा परिषद शाळेची वाढत नाही? जिल्हा परिषद शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढवा ना. शाळा कशाला बंद पाडताय? बरं, जिल्हा परिषद शाळा बंद पाडल्या, मग यांनी नवीन ट्रेंड आणला, नवीन फंड आणला. कोणता? एक जण तिकडून ओरडते हिंदू खतरे में है, दुसरा म्हणते मुसलमान खतरे में है. कोणता हिंदू धोक्यात आहे, कोणता मुसलमान धोक्यात आहे? कोणाला सांगतात? तुमच्या आमच्या सर्वसामान्यांच्या लेकरांना. तुमच्या आमच्या सर्वसामान्यांच्या हाती कोणी निळा दगड देते, कोणी भगवा दगड देते, कोणी हिरवा दगड देते. आणि तुमच्या आमच्या सर्वसामान्यांच्या पोरांना जातीयवादीमध्ये धर्मांच्या वादामध्ये गुंतवून दंगली घडवून आणते. आणि तुमच्या आमचे लेकरं निघाले दंगलीमध्ये. यांचे लेकरं विदेशात वेगवेगळ्या मोठमोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण कंप्लीट करतात. शिक्षा के जहाज बड़े शौक से डुबाए जा रहे हैं, स्कूलों को बंद करवा के लोग रैलियों में बुलाए जा रहे हैं. कब तक फ्री के राशन का मजा लेता रहेगा है आम आदमी? क्योंकि आज तेरे बच्चे जिस्म से नहीं दिमाग से अपाहिज बनाए जा रहे हैं. तुमची आमची लेकरं दिमाखानं अकलीनं अपंग बनवल्या जात आहेत. त्या विरोधातही जर तुम्ही आम्ही बोलायला तयार नसू, तर कुठलं संविधान तुम्ही आम्ही जगतो आहोत? कुठली लोकशाही तुम्ही आम्ही बघतो आहोत? आणि कुठली लोकशाही तुम्ही आम्ही स्वीकारत आहोत? हे सर्वप्रथम तुम्ही आम्ही स्वतःला प्रश्न करणं गरजेचं आहे. मी बोलताना सुरुवातीलाच सांगितलं की मला फार काही गोड गोड बोलता येत नाही, कारण मी पुरोगामी विचारधारेचा अभ्यास केलेली पोरगी, समाजामध्ये मी काही फार मोठी नाही, 23 वर्षाची पोरगी. अभ्यास करणं हे मला वाटते चुकीचा शब्द वापरला. मी काही अभ्यासानं काही फार मोठी नाही, वयानं काही फार मोठी नाही, अनुभव तो काहीच नाही. फक्त जे काही समाजामध्ये दिसतंय आणि जे स्वतःच्या मनाला टोचतंय, आणि जेव्हा स्वतःचं मन मला प्रश्न करतंय की बाबासाहेबांचा इतिहास आम्ही वाचला, बाबासाहेबांचा जयघोष आम्ही ज्या देशामध्ये करतोय, छत्रपती शिवरायांचा जयघोष ज्या देशामध्ये करतोय, सावित्रीबाई फुलेंचा उदो उदो ज्या देशामध्ये करतोय, मग त्या देशामध्ये जर हे घडत असेल तर त्या विरोधात आम्ही का बोलायचं नाही? डॉक्टर हरिओम पवार लिहितात, मैं वो कलम नहीं हूं जो बिक जाती हो दरबारों में, मैं वो कलम नहीं हूं जो झुक जाती हो दरबारों में.
मैं वाणी का राजदूत हूँ, सच पर मरने वाला हूँ, डाकू को डाकू कहने की हिम्मत रखने वाला हूँ। मेरी कलम मुझे वचन देती है इस अंधियारों से लढणे की। या देशामध्ये सर्वत्र अंधार पसरलाय, मेरी कलम मुझे वचन देती है इस अंधियारों से लढणे की। राजमहल के राजमुकुट के आगे तनकर अड़ने की। उस कवि का मर जाना ही अच्छा है जो खुददार नहीं देश चले और मैं कुछ न बोलूं, मैं तो ऐसा गद्दार नहीं। देश चले और मैं कुछ न बोलूं, मैं तो ऐसा गद्दार नाही। या व्यवस्थेविरोधात जर तुम्ही आम्ही बोलत नसू तर लक्षात ठेवा, या महापुरुषांच्या विचारांशी तुम्ही आम्ही गद्दारी करतोय। आम्ही भारताचे लोक म्हणत असताना या संविधानाशी तुम्ही आम्ही गद्दारी करतोय, हे सर्वप्रथम तुम्ही आम्ही स्वीकारलं पाहिजे। आणि या देशाची जर तुम्ही आम्ही गद्दारी करत असू तर तुम्हाला मात्र काहीच अधिकार नाही या महापुरुषांच्या नावाचा जयघोष घेण्याचा। काय मला सांगा ना, लोकशाही म्हणवणाऱ्या या देशामध्ये आज कुठे आहे मोठं रामराज्य रामराज्य म्हणून राहिले? कुठं स्वराज्य निर्माण केलं ना? या देशातल्या लेकरायला हे शिक्षण मोफत देऊ शकले नाही। निदान त्या लेकराईचा बाप तर जिवंत ठेवा लागत होता। शेतकरी तरी या देशातला जिवंत ठेवला का? मला तर शेतकऱ्यांनी एवढ्या आत्महत्या केल्या। शेतकऱ्यांच्या आत्महत्येला आत्महत्या म्हणणंच मुळात चुकीचं आहे। शेतकरी या देशातला आत्महत्या कधीच करत नाही, त्याचा खून केला जातो आणि त्याचे खून करतात इथली व्यवस्था। काही जण म्हणतात बाबासाहेब आमचे बाबासाहेब आमचे, काही जण म्हणतात की बाबासाहेब तुमचेच आहे, बाबासाहेबांनी तुम्हालाच दिलं, आम्हाला काय दिलं, आम्हाला काय दिलं। आता तर बाया 1500 घेतल्या आणि लाडकी बहीण झाल्या। पण बायांनो लक्षात ठेवा, तुम्ही 1500 घेऊन या सरकारच्या लाडक्या बहिणी नाही तर एकदा हातामध्ये हिंदू कोडबिल वाचा। हिंदू कोडबिल लिहिणाऱ्या त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तुम्ही आम्ही लाडक्या बहिणी आहोत। यांनी आम्हाला 1500 देऊन लाडकी बहीण करून घेतलं, पण तुमचे आमचे दाजी जिवंत मारायला लागले। म्हणजे शेतीसाठी लागणारा खर्च यांनी दुपटीनं वाढवला आणि शेतीतून निघणारा उत्पन्नाचं पीक मालाला भाव काय 5 वर्ष 10 वर्ष जो भाव होता आजही तोच आहे, किंबहुना कमी झाला। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजनात लिखतात, ऐ दीन बंधो सुनो हमारी किसान का कब भला करोगे, गुलामी में था वतन हमारा तभी से रोता किसान सारा, अभी तो हालत बड़ी बुरी है कभी इधर भी चला करोगे, ऐ दीन बंधो सुनो हमारी किसान का कब भला करोगे। या देशातला शेतकरी आजही सुखी संपन्न झाला नाही। पेनानी कागदावर रेख ओढणारा तो साहेब एसीच्या खोलीत खुर्चीवर एटीत बसतो, पण एका धुऱ्यावरून दुसऱ्या धुऱ्यावर नांगरणी करून रेख ओढणारा तो माझा शेतकरी बाप मात्र रोज झाडावर लटकून दिसतो। कृषीप्रधान भारत देश म्हटलं जातं। आता निवडणुकीचा काळ तोंडापुशी घशाशी येऊन पडला की हेच एखाद्या आलिशान खुर्चीवर बसलेले राहते, तुमच्या आमच्या कष्टावर चांगली ढेरी फुगवून एका आलिशान खुर्चीवर बसून माईक हातामध्ये घेऊन मोठमोठ्यानं भाषण करतात। आम्ही शेतकऱ्यांच्या भावना समजून घेऊ शकतो, आम्ही शेतकऱ्यांचे कष्ट समजून घेऊ शकतो। अरे खरंच जर या राजकीय नेत्यांनी तुम्हाला शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्या असत्या तर इथल्या व्यवस्थेला कंटाळून विष विकत घेण्याकरता पैसे नसतात, म्हणून दुष्काळानं सुकलेल्या झाडावर आत्महत्या करणारा तो माझा कर्जबाजारी शेतकरी कधीच दृष्टीस पडला नसता। तुमच्या आमच्या शेतकऱ्यांना या देशामध्ये साले म्हणण्यात की मस्ती या राजकीय नेत्यांमध्ये चढली आहे। तुमच्या आमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागं कारण काय सांगतात? मागं कोणतरी बोललं होतं की म्हणे शेतकरी आत्महत्या काही दारिद्र्यापायी किंवा गरिबीपायी नाही करत म्हणे, त्याला दारूचं व्यसन राहते, त्याच्या आत्महत्येमागं कारण काय सांगितले? दारूचं, त्याचं प्रेम प्रकरण राहते म्हणून तो आत्महत्या करते। अरे तुम्हाला आमच्या आयुष्यातलं खरं प्रेम प्रकरण समजून घ्यायचं असेल ना तर एकदा आमच्या वावरात येऊन पहा म्हणा आणि एकदा या जमिनीवरचं निसर्गावरचं आमचं एकतर्फी प्रेम जगून पहा म्हणा, मग तुम्हाला समजन।
की आमचं एकतर्फी प्रेम आणि एकतर्फी प्रेमापायी आम्ही कसा जीव द्यायला निघतो आणि कसा विषाचा घोट प्यायला निघतो. पण तुम्ही आम्ही आज काय केलंय, म्हणजे जीवन जगायचं. आता प्रत्येक जण पैसा कमावते जीवन जगण्यासाठी, जीवन जगण्यासाठी अन्न खाते, जीवन जगण्यासाठी, जीवन जगते मजा मस्ती मारण्यासाठी. पण या फुले शाहू आंबेडकर चळवळ ही परिवर्तनवादी चळवळ आहे आणि या चळवळीमध्ये काम करण्यासाठी खरं तर तुम्हा आम्हाला काम करण्यासाठी स्वतःसाठी जगणं यात काही नवल नाही. प्रत्येकच जण स्वतःसाठी जगते, स्वतःसाठी पोरं जन्माले घालणं. आता तर पोरं जन्माले येणंच बंद झालं. एका शाळेत गेली होती, म्हटलं जराशी हुशारी मारून पाव, लेकरं लहान आहेत. पोरले म्हटलं यायचा थोडासा गणिताचा अभ्यास घेऊन पाव. एका पोराले उभं केलं, म्हटलं बाबू रे तू समज तुझ्याजवळ 20 रुपये आहेत. तो म्हणे माझ्याजवळ 20 रुपये नाही तर मी समजू कायले. म्हटलं अरे समज नव्हते, समजाले तुझ्या बापाचं काय चाललं. तो म्हणते बरं आता तुम्ही एवढ्या दुरून आलाच म्हणते आमच्या शाळेत भाषण द्यायला, तर समजून घेतो 20 रुपये आहेत. दुसऱ्या पोराले उभं केलं, म्हटलं बाबू तू समज तुझ्याजवळ 20 रुपये आहेत. तो म्हणे माझ्याजवळ नाहीच आहे तर मी समजू कायले. म्हटलं अरे समजून घे ना, तुझ्या बापाचं समजाले काय चाललं. तिसऱ्या पोराले उभं केलं, म्हटलं बाबू याच्याजवळ 20 रुपये आहेत, त्याच्याजवळ 20 रुपये आहेत, दोघांचे मिळून किती रुपये झाले रे. तो म्हणते 70 रुपये. म्हटलं 70 कसे. म्हणे समजून घ्या ना, समजून घ्याले तुमच्याच बापाचं काय चाललं. आता पोरं जन्माले येणंच बंद झाले, आता बाप जन्माले येऊन राहिले. आमच्या मायले स्वतःच वाटते आपल्या पोराचं कसं होईल, आपल्या पोराचं कसं. काही होत नाही त्या पोराचं, तू स्वतःचं पाय, स्वतःचं कसं होईल. ते पोरग कॉलेजचा पहिला दिवस राहते, कॉलेजचा पहिला दिवस राहते. आमचं पोरग चांगलं सूटबूट घालून जाते, 3-4 वेळा त्या बुटाले चका 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 पॉलिश करते, 3-4 वेळा कपडेवर प्रेस मारते, 5-6 वेळा अंगावर परफ्यूम मारते. हे केस ते तर उभे करायची फॅशनच चालू आहे, असं वाटते चिमण्या चराले सोडल्या. हे जेल लवलव केस उभे करते. माय काय म्हणते, माय की पोरगो किती साजरं दिसून राहिलं, नजर काढू दे. मायले काय माहीत राहते कॉलेजात जाते कायच्यासाठी. पोरग टपक 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 करत कॉलेजापर्यंत जाते, पण कॉलेजमध्ये काही जात नाही. जोपर्यंत सगळ्या पोरी कॉलेजच्या अंदर जात नाही तोपर्यंत पोरग आमचं कॉलेजच्या गेटवरच उभं राहते. जोपर्यंत कॉलेजच्या सगळ्या पोरी गेटच्या बाहेर पडत नाही तोपर्यंत आमचं पोरग कॉलेजच्या गेटवरच उभं राहते. काय करते, जब तुझे देखा तो दिल में एक ख्याल आ गया, आणि जब तेरी सहेली को देखा तो दिल में दूसरा ख्याल आ गया. चुकी पोरांची नाहीच ना, नाही आहे पोरांची चुकी. मग चुकी नेमकी कोणाची. असेच घडले असतील काय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, असेच घडले असतील काय छत्रपती शिवाजी महाराज, असेच घडले असतील का महात्मा ज्योतिबा फुले. अरे असेच घडले असतील का ज्यावेळी त्याची आई त्याला विचारते की बाबू लग्न कधी करशील, तेव्हा तो तरुण पोरगा उत्तर देतो की अरे माँ मेरी तो शादी हो गई है. माईले वाटते बाय पोरानं सांगितलं नाही, आधीच लग्न करून घेतलं. कोणत्या जातीची सून आणली, कोणत्या जातीची नाही. माय म्हणते लेका तुला लग्न केलं मला सांगितलं नाही, सोन कोणती आहे तुझी. त्यावर ते पोरग काय उत्तर देते, या आजादी ही मेरी दुल्हन है. या आजादी सोबत लग्न करणारा, हसत हसत फासावर चढणारा तो वीर शहीद भगतसिंग काही असाच घडला नव्हता. कशी होती भगतसिंगाला घडवणारी आई. भगतसिंग फाशीवर जात असताना आई रडत होती. भगतसिंग आईला म्हणतो अरे माँ तुम रो रही हो कि तेरा भगतसिंग फांसी पे जा रहा. माँ तुम रो रही हो कि तेरा भगतसिंग फांसी पे जा रहा. माँ मत रो, वीरों की माँ कभी नहीं रोती. त्यावर भगतसिंगाची आई काय उत्तर देते बघा. भगतसिंगाची आई फार सुंदर असं उत्तर द्यायला लागते आणि म्हणते, नहीं बेटा भगत, मैं इसलिए नहीं रो रही हूँ कि तू फांसी पे जा रहा, मैं तो अपनी कोख पे रो रही हूँ कि मुझे 2-4 भगत सिंग और होते तो मैं इस भारत माता पे निछावर कर देती. एवढं सहज काळीज नसल ते उत्तर द्यायला भगतसिंगाच्या आईचं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये म्हणतात, म्हणती जरी बाप तैसा लेक, परी माऊलीचे महत्व अधिक, मातृशक्तीनेची वाढती सकळीक मुले चारित्र्याने.
ते चारित्र्य मुलांना तुम्ही आम्ही घडवणं गरजेचं आहे, ते शिकवणं गरजेचं आहे. कारण तरुण म्हटलं की आठवतं ते एक धगधगतं सडसडतं तरुण रक्त, ज्याच्यामध्ये लाथ मारेल तिथं पाणी काढण्याची धमक असते, ज्याच्या जिभेतून आमच्या पोराले जिथं लाथ मारली तिथं जाऊन बिना लाथ मारायचंही पडते संध्याकाळी 7 वाजताच्या नंतर. माय जाते पोराले उचलून आणायले, पोरग सापडते नालीत एखाद्या पडलेलं, नाळीतले किडे पैदा व्हायला लागले ना. जिथं लाथ मारेल तिथं पाणी काढण्याची धमक या तरुणांमध्ये असते, ज्याच्या जिभेतून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाला धारदार शब्दाची पात असते. पण आमच्या पोरानं तोंड खोललं की तंबाखू, बिडी, खर्रा, गुटखा याचा वास आल्याशिवाय राहत नाही. उद्याच्या उज्ज्वल देशाची स्वप्न ज्याच्या खांद्यावर हा देश बघत असतो तो म्हणजे तरुण. पण आज या देशातल्या तरुणांची अवस्था इतकी वाईट झाली आहे की या देशामध्ये शेतकऱ्यांपेक्षाही सर्वाधिक आत्महत्या करण्यामध्ये सर्वाधिक प्रमाण कुणाचं असेल ते तर तरुणांचं आहे. आणि आत्महत्या करण्यामागं कारण काहीच नाही रे. 10वीत मार्क कमी काय पडले, केले पोरानं आत्महत्या केल्या. म्हणजे काय या महापुरुषांचा काय जीवन संघर्ष असेल. आज इतकी वाईट अवस्था निर्माण झाली आहे की कॉन्व्हेंटच्या पोराले जर तुम्ही बाबासाहेबांचा फोटो दाखवाल आणि म्हणाल की का रे बाबू कोण आहेत हे, तर म्हणते ह्या आप्पाजीले मी ओळखत नाही. शिवाजी महाराजचा जर फोटो तुम्ही लहान लेकराले कॉन्व्हेंटच्या दाखवाल तर शिवाजी महाराजले तो ओळखत नाही. गाडगे बाबाचा फोटो तुम्ही त्या पोरांले दाखवाल तर तो ओळखत नाही. तुकडोजी महाराजचा फोटो त्यांना दाखवाल तर तो ओळखत नाही. पण आसाराम बापूचा फोटो जर तुम्ही दाखवाल ना तर तो ओळखू शकते. प्रदीप मिश्राचा फोटो जर तुम्ही त्याला दाखवाल तर तो ओळखू शकते. ही अवस्था झाली आहे. आणि यासाठी सर्वाधिक हातभार आमच्या मायमाऊलीचा असतो. माणसाची जात सहसा अंधश्रद्धेले इतक्या लवकर बळी पडत नाही. उंगली को घिसा अत्तर सुगंधी पा लिया, अरे ये तो जादूगर भी कर सके, क्या संत कहना है उसे. आमच्या बाया एवढ्या भोळ्या भाबळ्यावर एकही वर्ग न शिकलेली ती बहिणाबाई सांगते, पाहू नको रे ज्योतिषा नको हात माया पाहू, माया दैव मले कये माया दारी नको येऊ. अरे त्या अशिक्षित बहिणाबाईला या साधूंचे हे खोटाळे धंदे लक्षात आले. पण या देशातल्या सुशिक्षित स्त्रिया काही सुधारत नाही. आणि आता बुद्ध धम्म म्हणजे हा काही धर्म नाही, ते तत्व आहे, तो विचार आहे जगण्याचा. पण आज काही मोजके लोक आहेत जे धम्म म्हणतात, नाही तर आज आम्ही बुद्ध धम्मालाही बुद्ध धर्म करून टाकलाय. हे विचार हे तत्वज्ञान जपणाऱ्या आणि त्यांचा उदो करणाऱ्या बाया या भूलथापांना बळी पडून राहिल्या. एखादा परराज्यातला एखादा साधू आहे, ते आता मी तो साधी आली म्हणून मी न जर एखादा भगवा असा चांगला लंबा सटांग कपडा गुंडाळला असता, हातामध्ये गळामध्ये चांगल्या मोठमोठ्या रुद्राक्षा माळा घातल्या असत्या, हे लंब आळवं उभं टिक्के लावून आली असती, केस गिस मोकाट, तर इथल्याच बाया पाया पडल्या असत्या. खरी परिस्थिती आहे. भगवे रंगले तरी काय झाले, त्यागी नाही झाली तरी ते व्यर्थ, लंगोटी घातली तरी काय झाले, मनना निघाले विषयातुनी, संसार सोडला तरी काय झाले, परदार सोडले नाही जाणे, तुकड्या दास म्हणे जरी माळ घाले, वर्म जाणले तरी ते व्यर्थ. अरे तुकडोजी महाराज असतील, गाडगे महाराज असतील, ह्या सर्व संतांनी सांगितलं काय, फक्त कर्माला चरण जा. भगवान तथागत भगवान गौतम बुद्धांनी काय सांगितलं, बुद्धम शरणम गच्छामि, बुद्धीला शरण जा. धम्मम शरणम गच्छामि, तत्वाला शरण जा, विचाराला शरण जा. संघम शरणम गच्छामि, जे लोक बुद्धीला शरण गेलेले असतील त्यांचा संघ तयार करा, त्या संघाला शरण जा. म्हणजे केवढं मोठं तत्वज्ञान, केवढा मोठा विचार. पण दुर्दैव या देशाचं, या महाराष्ट्राचं, या चळवळीचं की हा एवढा मोठा विचार, एवढं मोठं तत्वज्ञान ते सुद्धा तुम्ही एका रंगामध्ये, एका धर्मामध्ये आणि एका समाजापुरतं बांधून ठेवलंय. खरं तर दुःख आहे. जे बाबासाहेब या देशाने स्वीकारणं गरजेचं होतं, जे बाबासाहेबांचं तत्वज्ञान या देशाने स्वीकारणं गरजेचं होतं, आज तो केवळ मुठभर समुदाय तो तत्वज्ञान स्वीकारतोय. खरं तर हे या समाजाचं, या देशाचं, या महाराष्ट्राची शोकांतिका आहे. हे दुःख आहे जे तुम्ही आम्ही यावर चिंतन करणं गरजेचं आहे.
नाही तर आता इथं बसलेल्या बाया आहेत, यांना प्रश्न पडला असन, पोरगी आपल्या कार्यक्रमात आली, आपल्या समाजाची होय काय? पडला ना बायाले, मग डबल प्रश्न पडला असन, अरे पण आपल्या समाजाचे गळ्यात तर माळ दिसते. म्हणजे खरं तर समाजापुरता महापुरुष या मराठ्यांनी वाटून घेतले जिजाईंच्या शिवबाला, या दलितांनी बांधून ठेवले रमाईच्या भीमरायांना. अण्णाभाऊ साठे फक्त मातंगांचेच, अण्णाभाऊ साठे फक्त आमचेच ही मातंगांनीच गायली गाणी. अहिल्यादेवी होळकर फक्त धनगराचीच राणी. ज्योतीन फुलेंना गोळा करायला जमले सारे माळी. आणि इथंच बघा या महापुरुषांच्या विचारांची झाली खरी होळी. खरं तर या महापुरुषांना तुम्ही आम्ही जातीमध्ये वाटून दिलं, त्यांचं तत्वज्ञान तुम्ही आम्ही विसरलं. नाहीतर संत तुकारामांनी बुद्ध सांगितला, संत गाडगे महाराजांनी बुद्ध सांगितला, संत तुकाराम महाराजांनी तुकडोजी महाराजांनी बुद्ध सांगितला, पण तो तुम्ही आम्ही बघितला नाही. आम्ही निघालो, हे बौद्ध धर्माचे लोक आहे का, मग बाबासाहेब यांचेच, भगवान गौतम बुद्धांची पूजा यांनीच करायची, विचार यांनीच मांडायचे. आजही मी जेव्हा गावातून निघाली, बऱ्याच जणांनी विचारलं, बाई कार्यक्रम कसाच आहे, पत्रिका व्हॉट्सअपच्या स्टेटसला लावली, बाई अशाप आहे माय त्या कार्यक्रमाला निघाली. आम्ही आमची विचारधारा ही बांधून ठेवली, तेवढ्यापुरती सीमित ठेवली, पण मात्र त्या महापुरुषांचं तत्वज्ञान काय, त्या महापुरुषांनी तुम्हा आम्हाला दिलंय काय, त्या महापुरुषांचे तुमच्या आमच्यावर उपकार काय, हे मात्र तुम्ही आम्ही विसरत चाललोय आणि हे तत्वज्ञान विसरलोय. म्हणून या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये आज आम्ही आसाराम बापू जेलातून निघाला ना, त्याच्या पायाला गेले निघालो. जरी त्यानं कित्येक पोरींवर बायांवर बलात्कार केले असले तरी सुद्धा जर तो आम्हाला देव वाटत असेल, तर खरंच तुम्ही आम्ही या संत महापुरुषांच्या विचारा परंपरेमध्ये, या भूमीमध्ये जन्माला आलेली माणसं आहोत का, यावर सर्वप्रथम प्रश्नचिन्ह निर्माण करा. अरे ज्या व्यवस्थेनं झालेल्या सर्व संत महापुरुषांना आजवर छळलं, ज्या ब्राह्मणी विचार व्यवस्थेनं या देशामध्ये इथल्या कित्येक पिढ्या कित्येक व्यवस्थेमध्ये तुम्हा आम्हाला जखडून ठेवलं, तुमच्या आमच्यावर, म्हणजे ज्या आपण विचारही करू शकत नाही. आज आपण त्या ज्या प्रथा रूढ्या परंपरा वाचल्यानं तर अंगावर काटे, अक्षरशः काटे उभे राहायला लागतात. आणि आज अरे कित्येक जिवंत महिला जाळल्या ना या परंपरेनं, याच व्यवस्थेनं जाळल्या. आज काही मागच्या महिन्यामध्ये ते नीला ड्रम फेमस झाला होता, तुम्हाला माहित असेल ना, नीली ड्रम से डरी हुई मर जात. बाया तुम्हाला माहित असेल ना, निळा ड्रम टाकीची घटना, हे जे घटना 5-6 चुकीच्या घडल्या, मी त्या घटनेचं समर्थन करत नाही, पण 5-6 घटना तशा घडल्या. पेपरमध्ये बातम्या त्या असत्या, न्यूज चॅनल लावलं ते असते, काय वेगवेगळे हेडिंग, नीली ड्रम से डरी मर जात, काय निळा ड्रम, काही माणसं दाखवले घरातले निळ्या टाक्या सगळ्या बाहेर फेकून दिल्या, असं तसं बम तमाशे केले. अरे पण या देशामध्ये फक्त 5-6 घटना तशा घडल्या तर तुमचं एवढं रक्त सडसडल्या गेलं. पण या देशामध्ये, या समाजामध्ये, या व्यवस्थेनं कित्येक हजारो लाखो महिलांचा सतीच्या नावावर जिवंत जाळल्या, त्यावेळी तुमचं ते रक्त सडसडलं नाही. या समाज व्यवस्थेनं, या रूढ्या परंपरेनं विधवेच्या नावावर, कित्येक तुमच्या जुन्या चालीरीतीच्या नावावर कित्येक विधवा महिलांचा छळ केला, तेव्हाही तुमचं ते रक्त सडसडलं नाही. जुन्या चालीरीतीच्या नावाखाली कित्येक महिला तुम्ही जिवंत कापल्या, कित्येक महिला तुम्ही जिवंत छळल्या, जाळल्या, तरीही तुमचं ते रक्त सडसडलं नाही. आणि 5-6 घटना या देशामध्ये चुकीच्या घडल्या, या समाजामध्ये चुकीच्या घडल्या, अख्खा समाज पेटून उठला. मग यामध्ये काही फक्त मी पुरुषांना दोष कधीच देत नाही. बाई तुझी चुकी आहे. तू कधी जगामध्ये काय चाललं तू स्वतःला सांगितलं ना की बाई हातभर हिरवा कच्च बांगड्यांचा चुडान, टिचभर कुंकू म्हणजे माझं अस्तित्व आहे. पण बाई लक्षात ठेव, हिरव्या कच्च बांगड्यां टिचभर कुंकू मध्ये तुझं अस्तित्व सामावलेलं नाही. बाबासाहेबांनी संविधान निर्माण करून दिलं, तुला अधिकार प्राप्त करून दिले त्या पलीकडचा आकाशामध्ये झेप घेण्यासाठी, पण ती झेप घेणं तू विसरली. या 21व्या शतकामध्ये प्रतिभाताई पाटील, कल्पना चावला,
विविध स्त्रियांचा, आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत या देशाच्या, ह्या सगळ्या स्त्रियांचा संघर्ष ऐकला, वाचला, फार स्वाभिमान वाटतो की बापरे, महिला लय पुढे गेल्या, असं केलं तसं केलं, फार छान वाटते ना, सुखाव वाटते मनाला. सावित्रीबाईंचा, अहिल्याबाईंचा, जिजाबाईंचा, या रमाबाईंचा, यांचा जीवन संघर्ष ऐकला, वाचला की अभिमान वाटते, स्वाभिमान वाटते. पण तेच या 21व्या शतकामध्ये जगत असताना काही घटना ऐकल्या, काही घटना बघितल्या तर मात्र भीती वाटते. जेव्हा या समाजामध्ये 7 वर्षाच्या चिमुकलीपासून ते 70 वर्षाची म्हातारी सुद्धा बलात्कारांच्या घटनांना बळी पडते, तेव्हा मात्र आमचं मन घाबरतं या समाजामध्ये बाई म्हणून वावरताना. पण आमच्या बायांना काहीच माहित नाही. इथं उपस्थित किती महिलांना माहिती आहे? मणिपूरची घटना किती महिलांनी वाचली? किती महिलांना माहिती आहे म्हणून मणिपूरमध्ये काय घडलं? ज्यांना ज्यांना माहिती असेल हात वर करा. खरं तर ही शोकांतिका आहे आम्हा महिलांची. काय महिला सक्षमीकरणाचे उपक्रम राबवायचे? मणिपूर सारखी घटना या देशामध्ये घडते आणि ती घटना जेव्हा आम्ही विचारतो की इथं उपस्थित किती महिलांना माहिती आहे आणि त्यातले जर फक्त 2 हात उभे होत असतील तर खरंच तुम्ही आम्ही या बाबासाहेबांनी जो अधिकार आम्हाला प्राप्त करून दिलाय त्याच्या हकदार आहोत का, हा प्रश्न तुम्ही आम्ही स्वतःला विचारला पाहिजे. सांगू तुम्हाला मणिपूरमध्ये काय घडलं होतं? आहे तुमच्यात सहनशीलता ऐकायची? जातीय वादावरून गेल्या 1 ते 3 जवळपास 3 महिन्यापासून मणिपूर जळत होतं. जातीय दंगल गावामध्ये पेटली, तशामध्ये 2 महिलांना निर्वस्त्र केल्या गेलं, तिच्या अंगावरचा कपडा काढला गेला, तिची संपूर्ण गावभर धिंड काढल्या गेली. त्याचे अक्षरशः व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्या गेले होते. त्या स्त्रियांमध्ये 2 स्त्रिया ज्या होत्या ना निर्वस्त्र, त्यात एक स्त्री ही काही सर्वसामान्य नव्हती, सीमेवर लढणाऱ्या वीर सैनिकाची पत्नी होती. आणि किती किती सोशल मीडियानं मणिपूरची घटना दाखवली. अयोध्येचा विषय संपूर्ण जगभर गाजवला गेला. मणिपूरची घटना इथल्या प्रसार माध्यमांनी तुमच्या आमच्यापासून का झाकून ठेवली, का लपवून ठेवली? आणि त्या विरोधात या सर्वसामान्य जनतेनं एकही प्रश्न न विचारणं, इथंच खरं तर फुले शाहू आंबेडकर चळवळीची हत्या केली जाते, हे तुम्ही आम्ही सर्वप्रथम स्वीकारलं पाहिजे. आणि ते हत्या करणारे हत्यारे हे तुम्ही आम्ही स्वतः आहोत. या घटनेच्या विरोधात बोलणं तुमची आमची जबाबदारी नाही. बिल्किस बानो नावाची घटना तरी तुम्ही ऐकली का? इथं उपस्थित किती महिलांना माहिती आहे बिल्किस बानोचं काय घडलं? पुरुषांना माहिती असेल ना बिल्किस बानो? बिल्किस बानो ही तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवल्या जात नाही. खरं तर लोकशाही प्रधान असणारा हा आपला देश आज नेमका कुठं जातोय आणि ती लोकशाही आज खरंच अस्तित्वात आहे का, ती टिकवल्या जाते का, हा प्रश्न तुम्ही आम्ही विचारला पाहिजे. आणि जसं तथागत गौतम बुद्धांनी चिकित्सा करायला सांगितलं, चिकित्सा करायला शिकवलं, ती चिकित्सा तुम्ही आम्ही करतोय का, हे सर्वप्रथम तुम्ही आम्ही स्वतःला विचारणं आज गरजेचं आहे. बिल्किस बानो 8.5 महिन्याची गरोदर बाई, गुजरातमध्ये गावामध्ये राजकीय दंगल पेटली होती. 8.5 महिन्याची गरोदर बाई स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सोबत 4.5 वर्षाच्या पोरीला घेऊन जाते, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जंगलाकडे धाव घेते. तशातच 3 जण तिचा पाठलाग करतात. अखेर त्यांना गाठल्या जातं आणि त्या 8.5 महिन्याच्या गरोदर बाईवर तिच्या चिमुकल्या पोरी समोर बलात्कार केला जातो. आणि ज्या मायनं 9 महिने त्या पोरीला, लेकीला आपल्या गर्भामध्ये वाढवलं, 9.5 वर्ष या समाजामध्ये हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, त्या माय समोर त्या 9.5 वर्षाच्या पोरीवर सुद्धा बलात्कार केला जातो. एवढंच नाही तर त्या माय समोर दगडावर ठेचून त्या पोरीला मारून टाकल्या जातं. आणि तरीही त्या गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा दिली जात नाही, फाशीची शिक्षा दिली जात नाही, त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली जाते. परंतु काही वेळानंतर, काही वर्षानंतर त्यांची मुक्तता केली जाते आणि एका राजकीय विचारपीठावर त्यांचा जाहीर सत्कार केला जातो. ही खरं तर या देशाची शोकांतिका आहे. तू होऊ नको सीता त्या रामाची, लोक तुला अबला म्हणतील.
तू होऊ नको सीता त्या रामाची, लोक तुला अबला म्हणतील. तू होऊ नको द्रौपदी त्या पांडवांची, लोक तुला लाचार म्हणतील. तू हो जिजाऊ त्या शिवबाची, लोक तुला राष्ट्रमाता म्हणतील. तू हो अहिल्या, तू हो सावित्री त्या ज्योतीची, लोक तुला क्रांती ज्योती म्हणतील. तू हो रमाई त्या भीमरायाची, लोक तुला 9 कोटीची माता म्हणतील. पण आम्ही महिलांनी या देशामध्ये चाललंय काय? या देशामध्ये आजही 9 वर्षाची चिमुकली घरासमोर, यज्ञा नावाची पोरगीची तर घटना ऐकली असन, ऐकली का? 9 वर्षाची पोरगी यज्ञा, तिचं तर ऐकलं असन. सातनिबाना सातिया कोणाकोणाला माहिती आहे? 7व्या मुलीची 7वी कहाणी नाही, 7व्या मुलीची 7वी मुलगी आहे वाटते काहीतरी. तुझ्यात जीव रंगला, सैराट पिक्चर कोण पाहिला? आमच्या बायेले हे सगळं माहिती आहे. अरे यज्ञा नावाची 9 वर्षाची चिमुकली घराबाहेर खेळत होती. घराबाहेर खेळत असताना जी एकदाची गायब झाली तर पुन्हा जिवंत परतलीच नाही. ती परतला तो थेट तिचा मृतदेह. म्हणजे 9 वर्षाच्या चिमुकलीवर 70 वर्षाच्या म्हातारीवर या देशामध्ये बलात्कार होत असेल तर खरंच तुम्ही आम्ही आज या देशामध्ये काय करतोय? महिला म्हणून तुम्ही आमची जबाबदारी काय? आणि आंबेडकर चळवळीमध्ये काम करत असताना आंबेडकरांच्या वाघिणी म्हणून, छत्रपती शिवरायांच्या वाघिणी म्हणून खरंच तुमच्या आमच्या त्या महापुरुषांच्या विचारांचं वारसदार म्हणून तुम्ही आम्ही आमच्या स्त्रीत्वात काय शिल्लक ठेवलंय हे सर्वप्रथम तुम्ही आम्ही स्वतःला विचारणं गरजेचं आहे. पण नाही, आज आम्ही भरकटल्या चाललोय. तोड खडाखड रूढी बंधने अनिष्ट जे हित शून्य, तुझे तुझी उत्थान करुणी जगी पुन्हा हो धन्य. या सांप्रत काळी तूच पेटवी क्रांतीची चिंगारी, तू हिंद भूमीची नारी, तू हिंद भूमीची नारी. पण आज आमच्या बायाचं काय झालं? आम्हाला हातबोट चालत नाही. आम्हाला स्त्रीले स्त्रीत्वाचा वाट लागलाय. माणसं जाऊ द्या, माणसं बिचारे तसेच बदनाम होऊन राहिले. माणसं होले होऊन नाहीले नाही चालू आहे. बाया त्या बाबतीत पाजी झाल्या ना, बाया त्या बाबतीत पाजी झाला. बायाला सांगाच नाही लागत. बायानं माणसाले असं बनवून ठेवलं, डोळे वाचले की माणसाले समजते खाली बसा लागते. बाईनं डोळे वाचले की माणसाले समजते आता आपल्याला इथून पया लागते. म्हणजे डोळेवर जर माणूस फिरवू शकते बाई, तर बाई काय नाही करू शकत. पण आम्ही करत नाही. आम्हाला जिथं डोळे वाचायचे आम्ही तिथं डोळे मोठे करत नाही. आणि त्यात चुकी तुमची नाही, या समाज रचनेची आहे. या समाजानं, आता मला सांगा, पोट तुम्हालाही आहे ना बायांनो? इथल्या बाया बोलत नाहीत का दादा? तुम्ही मुख्या बायाने आणले ना? अच्छा, जेवण बाकी आहे वाटते. बाया बोलता का तुम्ही? मी पोरगी आहो की माणूस हा? माझा आवाज केवढा आहे? मग तुमचा काहून? मला सांगा बायांनो, तुम्हाला पोट आहे ना? वेळ झाला तर सांगाल. कसं आहे, बोलणाऱ्याला माईक लागते, पण शहाण्यानं संयमाची परीक्षा घेऊ नये. आणि मी तशीच परगावात आली आहे. परगावात येऊन कोणा शहाणपणा करू नये. वापस जायचं असन तर. तुम्हाला पोट आहे ना? पोट आहे म्हणजे भूक आहे ना? आता माणसाला विचारतो, तुम्ही नका बोलू. माणसं, तुम्हाला पोट आहे ना? भूक आहे ना? केवढू शेक माणसं आहे, बिना भुक्याचाही आवाज आहे ना. म्हणजे पोट माणसालाही आहे, भूक माणसालाही आहे, पोट बाईलाही आहे, भूक बाईलाही आहे. पण मला सांगा, हे सांगितलं कोणी की स्वयंपाक फक्त बाईनं करावा? ज्या व्यवस्थेविरोधात बाबासाहेब लढले, ज्या विचारधारेविरोधात लढले, खरं तर हे मूळ आहे त्याचं. मला सांगा, हे सांगितलं कोणी की स्वयंपाक फक्त बाईनं करावा? म्हणजे सांगणाऱ्यानं सांगितलं कितीतरी वर्ष आधी, आपल्याला माहीतही नसून कधी सांगितलं आणि काय सांगितलं. कोणत्या वेदामध्ये नाही, कोणत्या पुस्तकामध्ये उल्लेख नाही त्याचा. आम्ही ग्रामगीता वाचली तर ग्रामगीतेमध्ये तर दोघंही नाही स्वयंपाक करावा सांगितला. पोरीले स्वयंपाक नसन तर कामाविना ती लंगले, आणि पोराले पंगत वाढता येत नसन तर कामाविना तो लंगला. हे वाचणार आम्ही ग्रामगीता वाचणारे. मग हे नेमकं सांगितलं कोणी आम्हाला माहित नाही, पण आम्ही ते स्वीकारलं ना. आम्ही त्या विरोधात प्रश्न केला का?
आम्ही त्या विरोधात प्रश्न मांडला का? तुम्हा आम्हाला सांगितलं की बाई 5 दिवसासाठी स्त्रीचा बाट असते, कोण सांगितलं? माहित नाही. पण ते तुम्हाला सांगितलं, तुमच्यावर थोपावलं आणि तुम्ही ते स्वीकारून घेतलं. आम्ही तेच चालवतोय. या घटना घडतात म्हणजे त्याच्यावर आम्ही दुःखी व्हायचं. बाईची जात खरंच लय कठीण आहे, लयच असं आहे, लय तसं आहे. काही एवढं बोलल्यानं एवढं वाटू दिल्यानं काही त्याच्यावर पर्याय निघणार नाही. लक्षात घ्या, तुम्ही आम्ही जेव्हा आमची पोरगी घडवतो, ती घडवत असताना तुम्ही आम्ही हे सर्वप्रथम स्वतःच्या मनावर बिंबवलं पाहिजे की बाई आपण आपली पोरगी नाही घडवत आहो, बाबासाहेबांची ही पोरगी आहे, तिला घडवत आहो आणि त्यांच्या विचारांना शोभेल अशी पोरगी आम्हाला घडवायची आहे. हे सर्वप्रथम तुम्ही आम्ही आमच्या मेंदूमध्ये बसवणं गरजेचं आहे. नाही तर पण आम्ही ते करत नाही. आम्ही काय करतो, बाई आमची पोरगी सुंदर दिसली पाहिजे, बाई जाय महिना झाला तोंडावर फोळं किती येऊन राहिले, लग्न करा लागते ना, वजन तर कमी कर बाई, लग्न करा लागते ना, स्वयंपाक तर करणं शिक. नवरा बेवळा निघाला तर निदान शिलाई काम तर आलं पाहिजे, शिवण क्लास तर कर, पार्लरचे क्लास तर कर. बाई घरचं लग्न आहे तर ती 17 गावचे 17 पाहुणे येतील, तोंडाले जरा शिकतं पावडर चोपळ, इथं लाली लाव, डोळ्याले रंग लाव, नाकाले लाव, तोंडाले लाव, पुरं तोंड पेंटिंगचं करून टाक. आम्ही याच्या पलीकडं काही शिकवत नाही. आम्ही पोरीले सांगतो की बाई पोरीनं अंग प्रदर्शन केलं म्हणजे पोरगी फार सुंदर दिसते. हा विचार आला कुठून हेच मला अजून कळलं नाही. अपनी बेटी को उस चांद की तरह इतना खूबसूरत मत बनाओ. चंद्राकडे किती वेळ आपण बघू शकतो सांगा ना? डबल बुक्या झाल्या. यायची पुढच्या वेळेस तुम्ही चार्जिंग करून आणजा पहिले. हे असे मनामनात चार्जिंग संपली ना तर वक्त्याची चार्जिंग संपली नसली तरी वक्त्याला वाटते आपली चार्जिंग संपली की काय, संपली की काय. जेवण करून आल्या की नाही आल्या, पोट भरून आल्या की अर्ध करून आल्या, आता तेही बोलत नाहीत. बरं झालं मी सप्त खंजरीवाल्याही सारखे प्रश्न नाही विचारत. विचारले ना रात्री. मला सांगा, आपण चंद्राकडे किती वेळ बघू शकतो? तासन तास बघू शकतो. चंद्राची विविध ते जसा जसा चंद्र आपला आकार बदलतो, चंद्राच्या कोरी बदलतात, त्या कोरींप्रमाणे त्याचं आम्ही सौंदर्याचं वर्णन तासन तास करू शकतो. अपनी बेटी को उस चांद की तरह इतना खूबसूरत मत बनाओ कि लोग उसे घूर घूर कर देखे. सूर्याकडे किती वेळ आम्ही बघू शकतो? काही सेकंद बघितले तर आमच्या डोळ्यांना त्रास होते. अपनी बेटी को उस चांद की तरह इतना खूबसूरत मत बनाओ कि लोग उसे घूर घूर कर देखे. अपनी बेटी को सूरज की तरह तेजस्वी बनाओ कि लोग उसे देखने की हिम्मत ना करे. आणि तो तेजस्वीपणा म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत, तथागत गौतम बुद्धांचे विचार आहेत. पण आम्ही तिथंच कमी पडतो. वेळ किती झाला? तर त्यासाठी खरं तर स्त्रियांनी तुम्ही आम्ही स्वतःच्या मनावर बिंबवलं पाहिजे, स्वतःच्या मनावर ते स्वीकारून घेतलं पाहिजे. कारण ही चळवळ आता तुम्हा आम्हाला खरं तर जिवंत ठेवायची आहे. या चळवळीचे खरे वारसदार तुम्ही आम्ही आहोत. वामनदादा कर्डक म्हणतात, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, म्हणजे आता एवढे सारे लोक इथं आहेत, एवढे काही कामाचे नाहीत, 5 लोक जरी भेटले तरी खूप झालं. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीला तयाच्या न्यारेच टोक असते. वाणीत भीम आहे करणीत भीम असता, वाणीत भीम आहे करणीत भीम असता. वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते. पण आता भीमाची ही 5 माणसं गेली कुठं? ती 5 माणसं तुम्हा मला घडवावी लागेल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी साधा माणूस भेटला नाही, त्याही माणसाची भिकच मागितली. अरे जंबूक मेंढा डुकरे बकरे बहुत मिळे परी काय करू, त्यांना शहाणे करण्यासाठी मला हवा माणूस भला. माणूस द्या मुझ माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला. म्हणजे सर्व संत महापुरुषांना अखेर शेवटचा माणूस मात्र काही भेटला नाही. आणि आता आम्हाला दगडातही देव दिसते, आम्हाला दगडात देव दिसते, गाईत तर माता दिसते, आणि त्या कावळ्यात तर आम्हाला आमचे अख्खे पूर्वज दिसतात.
पण आम्हाला आमचा साधा त्या माणसातला माणूस दिसत नाही. या देशातला कोणताही धर्म घ्या तुम्ही, पैगंबरांचा असेल, हिंदूंचा असेल, ख्रिश्चन असेल, बौद्ध असेल. बौद्ध हा धर्म नाहीच म्हणा, तो विचार आहे, तत्वज्ञान आहे. या देशातला कुठलाही विचार घ्या, कुठलाही संप्रदाय घ्या, कुठलाही धर्म घ्या, कुठलाही विचार घ्या, कुठलाही माणूस घ्या, कुठल्याही संप्रदायाचा माणूस आणा, सर्वांमध्ये एक देव श्रेष्ठ सांगितलंय, एक विचार महत्वाचा सांगितलाय, तो म्हणजे कर्म. कर्म महत्वाचे आहे आणि कर्म पूजा ही माणसाची करणं गरजेचं आहे. कर्म कर्म कर्म, पण आम्ही कर्म सोडले, आम्ही पकडला दगड, आम्ही पकडली मूर्त, आम्ही पकडलं शेंदूर, आम्ही पकडलं कुकू, आम्ही पकडले फुलं हार बेल. याच्या पलीकडे आम्ही काहीच जाऊ दिलं नाही. खरं तर ही या देशाची, या संत महापुरुषांच्या विचारांची शोकांतिका आहे. त्यांच्या विचारांचा तुम्ही आम्ही अपमान करतोय, हे सर्वप्रथम तुम्ही आम्ही स्वीकारलं पाहिजे. आता जास्त वेळ घेणार नाही, कारण जवळपास 4 वाजत आले, त्यामुळं जास्त वेळ न घेता शेवटी तुम्हा सर्वांना एक विनंती करेल की ही चळवळ जर तुम्हाला जिवंत ठेवायची असेल, ही चळवळ जर तुम्हाला पुढे चालवायची असेल आणि येत्या पिढीला जर ही चळवळ परिचयाची ठेवायची असेल, तर लक्षात ठेवा, ही चळवळ तुम्हाला जिवंत ठेवावी लागेल. नाहीतर मागे एक घटना घडली, एक राजकीय मंत्री बोलून गेला की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई म्हणे भिकारी आहे म्हणे, भीक मागू मागू शाळा खोलल्या. पण दुर्दैवाची गोष्ट मात्र हे की बोलणारा बोलून गेला, पण समता दलाच्या व्यतिरिक्त इतर कुठलीच चळवळ त्यावर जिवंत असल्याची जाणीव करून देऊ शकली नाही. ही खरं तर शोकांतिका आहे. हे खरं तर या विरोधात व्यवस्थेमध्ये काय होतंय त्या विरोधात तुम्ही आम्ही बोललं पाहिजे. शायर हूं मैं, फर्ज है मेरा आईना दिखाना, शायर हूं मैं, फर्ज है मेरा आईना दिखाना, लाशों पर बैठकर मैं यूं गजल कह नहीं सकता, मेरे जुल्म की चाहे जो सजा दे दो मुझे, पर जुर्म पर मैं कभी खामोश रह नहीं सकता, पर जुर्म पर मैं कभी खामोश रह नहीं सकता. आणि लक्षात ठेवा, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि हा महाराष्ट्र, ही विचारधारा, हे तत्वज्ञान गुरगुरलं पाहिजे. त्यासाठी ह्या महापुरुषांचं शिक्षण, विचारांचं, तत्वज्ञानाचं शिक्षण तुम्ही आम्ही घेणं सर्वप्रथम गरजेचं आहे. जास्त वेळ न घेता विचारपीठाची रजा घेत असताना एक छोटीशी कविता तुमच्या पुढे सादर करेल. ते कवितेतला शब्द तुम्ही महत्त्वपूर्ण आहे, कान देऊन ऐका आणि शब्द शक्यतोवर समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण कविता जरी एका छोट्याशा चिमणीची असली तरी त्या चिमणीचं काम आम्हाला प्रत्येकाला करायचंय. कारण त्या चळवळी आज या देशामध्ये आग लागली आहे. एक तालाब के किनारे एक इमारत को लग गई थी आग, एक तालाब के किनारे एक इमारत को लग गई थी आग, सब मच गया था भाग न भाग. कुछ लोगों ने आग पर डाला पानी, कुछ लोगों ने आग पर डाला पानी, कुछ लोगों ने आग में घिरे लोगों को बाहर निकाला. सभी ने जो किया जोता अपने पहुंच का, एक चिड़िया भी डाल रही थी पानी, एक चिड़िया भी डाल रही थी पानी भरकर अपनी चोंच में. तो पेड़ पर बैठा कौआ बोला, चिड़िया रानी सुई की नोक से समस्या का ताला खोल रही हो, या पत्ते की बाढ़ से पहाड़ खोद रही हो. तेरी चोंच में जितना पानी आएगा उससे तो आग का एक शोला भी नहीं बुझ पाएगा. तभी चिड़िया ने दिया जवाब एकदम लाजवाब, मेरे भाई मैं तेरी बात को मानती हूँ, अपनी चोंच में पानी की क्षमता भी मैं पहचानती हूँ, लेकिन जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा, जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा, तो मेरा नाम आग लगाने वालों में नहीं, आग बुझाने वालों में लिखा जाएगा, आग बुझाने वालों में लिखा जाएगा. या देशामध्ये ही जी सर्व काही आग लागली आहे, आग लागली नहीं, आग लावल्या जाती है. मसला ये नहीं है कि आग किसने लगाई, सवाल पैदा ये होता है कि पागल के हाथ में तीसरी बार माचिस किसने दी. मी नाव घेतलं नाही, कार्यक्रम लाईव्ह आहे समजलं, नंतर लक्षात आलं. खरं तर ही चळवळ आम्हाला जिवंत ठेवायची आहे. आणि द पॉवर ऑफ द संविधान काय आहे, तर आज खरं तर मी सर्वसामान्य अल्पभूधारक शेतकऱ्याची पोरगी आहे.
या गावात येण्याचं कार्यक्रम रात्रीच काल रद्द झाला होता, पण विचारांची ताकद बघा, 1 तास जास्त होऊन गेला. रात्रीच ताप आला होता, सर्दी झाली होती, खोकलाही झाला होता आणि कार्यक्रम आता शेवटी सकाळीच आत्याचं मरण पावली. त्याच्यामुळं एकटी कशी सोबत येणारे जे होते आई किंवा मामा सगळे मैतीवर जावं लागलं. म्हातारी आजी व्हेंटिलेटरवर होती, सीपॅप मशीनवर आहे, आजीला सोबत घेऊन आली. दादा म्हणत आता याच लागते. लोकांना आम्ही उत्तरं काय देऊ. शेवटी कसं आहे, आयोजक आपल्याला जरी 1 तासाचा कार्यक्रम वाटत असला तरी 2 दिवसीय हा कार्यक्रम आयोजित करण्यामागं आयोजकांची धडपड मात्र 1.5-2 महिने ते आपले रोजची जी कामं आहेत घरावर छत्र ठेवून ह्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ते धडपडत असतात. आपल्याला जरी हा बाहेरचा वक्ता येतो, मी काय सकाळी 9 वाजता निघाली, 1 वाजता पोचली, मस्त जेवण केलं आणि त्या कार्यक्रमात पोचली. एवढा मला हा कार्यक्रम फार सोपा वाटला. पण आयोजकांना माहिती असतं काही पडद्यासमोर भूमिका असतात साकारणाऱ्या, काही पडद्यामागच्या भूमिका असतात. सर्वप्रथम त्यांचं कौतुक करणं गरजेचं असतं, कारण एका कार्यक्रमाचं आयोजन करणं फार इतकं काही सोपं नसतं, फार मोठी जबाबदारी राहते. आणि ती जबाबदारी यशस्वीरित्या पार पडल्यानंतर जे आयोजकांचं समाधान राहते ते या सर्व सुखांपेक्षा फार मोलाचं आणि फार वेगळं राहते खरं तर. आणि संविधानाची ताकद म्हणजे मी एका अल्पभूधारी शेतकरीची पोरगी आज विचारपीठावर येऊन बोलतेय, बाबासाहेबांचे विचार मांडतेय. आणि आज जवळपास 550 पेक्षा जास्त व्याख्यानं मी पुरोगामी विचारधारेवर बोलते. 550 पेक्षा जास्त व्याख्यानं संपूर्ण महाराष्ट्रभर मी करत आहे. ही ताकद आहे संविधानाची. नाही तर साधं आम्हाला आपल्या हाती पुस्तक घेणं अवघड होतं, अभ्यास करणं अवघड होतं. कारण जो आमदाराच्या पोटात आमदार पैदा आज होऊन नाही राहिला, खासदाराच्या पोटात खासदार पैदा होऊन नाही राहिला. शेवटी बाबासाहेब म्हणतात, महाराच्या पोटी महार जन्माला येणं हे काही त्याच्या हाती नसते, बामणाच्या पोटी बामणानं जन्म घेणं हे काही त्याच्या हाती नसते. तथागत गौतम बुद्धही म्हणतात, न जच्चा वत्सलो होती न जच्चा होती ब्राह्मणो, न कमन्ना वत्सलो होती न कमन्ना होती ब्राह्मणो. म्हणजे कोणी त्याच्या जन्मानुसार हा लहान मोठं बनत नसते, तो त्याच्या कर्मानं ते श्रेष्ठत्व प्राप्त करते. पण खरं तर आज सर्वसामान्यांना शैक्षणिक, राजकीय, आर्थिक म्हणजे कुठंच असं नाही की जिथं संविधान सापडेल नाही. पाण्याचा विषय घ्या तिथं संविधान सापडते, रोजगाराचा विषय घ्या तिथं संविधान सापडते, महिलांचा विषय घ्या तिथं संविधान सापडते, शेतकऱ्यांचा विषय घ्या तिथं संविधान सापडते, जिल्हा परिषद शाळेचा विषय घ्या तिथं संविधान सापडते. राजकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक जेवढे काही या देशामध्ये क्षेत्र चालतात ते सगळ्यामध्ये संविधान आहे. संविधानामुळे ते आज तुम्ही आम्ही खरं तर नाही तर अफगाणचा तालिबान झालेला तुम्ही आम्ही बघितलंय. त्यामुळं हे संविधान तुमचं आमचं आहे, पण ते संविधान वैचारिकरित्या जिवंत ठेवण्याची जबाबदारी आम्हा प्रत्येकाची आहे. आणि या दिवसानिमित्त तुम्हाला काही पटलं नसेल तर मी त्याची माफी मागणार नाही, कारण महापुरुषांचे विचार घेऊन बोलतो आणि महापुरुषांच्या विचारांची माफी जर या महाराष्ट्रात मागायची गरज पडली तर तुमच्या आमच्यापेक्षा लाचार कोणीच नाही. मी माफी मागणार नाही, पूर्ण ताकदीनिशी महापुरुषांचे विचार मांडते. जे पटलं नसन ते सोडून द्या, पण जे पटलं घरी जाऊन त्याच्यावर विचार करा आणि त्या आचरणात आणण्याचा प्रयत्न मात्र नक्की करा. कारण मी काय तुमचीच पोरगी आहे, 23 वर्षाची पोरगी तुमचीच पोरगी आहे. आता तुम्ही माफ करसा नाही पटलं तर कायच करसा, मी घरी चालली. त्याच्यामुळे काही विषय नाही. आणि शेवटी आता तुम्ही मुक्या बाया आहे की बोलक्या आहे ते काही मला शेवटपर्यंत काही समजलं नाही. 5-6 बोलतात आणि अर्ध्यापेक्षा जास्त मुक्या बसतात. माणसं मला माहिती आहे मुके नाही आहेत, माणसं बोलले ना. पण माझी एक पद्धत राहते की विचारपीठाची रजा घेत असताना किंवा आपण ज्या गावामध्ये कार्यक्रमाला गेलो त्या कार्यक्रमाची रजा घेत असताना त्या गावातून जात असताना मला एक सवय आहे की आपला कार्यक्रम झाल्यानंतर एक जयघोष घ्यायचा आणि त्या जयघोषामध्ये श्रोत्यांचा प्रतिसाद जेवढ्या ताकदीनं येईल. म्हणजे मी असं गृहीत धरून चालत असते, कारण पेपर दिल्यावर रिझल्ट तर पाहा लागेल ना. पेपर फुटून राहिले आजकाल सांगता नाही. मग पेपर लिहिला तर तिथं निकाल पाहून घ्या नाही का आपल्या घराकडं. त्याच्यामुळं मी सवय लावून घेतली की ज्याही गावात पेपर दिला, परीक्षा झाली की पास झालो की नापास झालो तिथूनच पाहून निघून जा. आयोजकांचं काय सांगताय, ते खरं सांगतात का खोटं सांगतात.
त्याच्यामुळे मला एक सवय आहे की जेवढ्या ताकदीनं त्या जयघोषाचा प्रतिसाद मला येईल, मी असं गृहीत धरत असते की मी तुमच्यापर्यंत त्याच ताकदीनं पोहोचले. पण तो प्रतिसाद जर कमी आवाजात आला, म्हणजे मुक्या बाया कमी आवाजात आला, तर मी असं गृहीत धरून चालत असते की मी माझे तर विचारच नाही, मी उदारच घेतले उसने, विचारांच्या वारीतले एक वारकरी आहे. आणि तुमचा प्रतिसाद जर कमी असला तर मी असं गृहीत धरून चालत असते की मी माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात कुठंतरी कमी पडली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, क्रांती ज्योती सावित्रीबाई की, राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊ की, माता रमाई की. आता लक्षात ठेवा, आता आवाज याच्यापेक्षा डबल न आला पाहिजे, कारण हा कार्यक्रम त्याच्या ताकदीवर आम्ही घेऊन राहिलो. बोलो संविधानाचा, एवढू साकच विजय. वा रे वा. संविधानाचा. आता त्याच्याही पेक्षा मोठा जयघोष आहे भारत मातेचा. आवाज तिपटीनं आला पाहिजे. भारत माता की, भारत माता की, आज के आनंद की, अपने अपने माता पिता की. आपणा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. शेवटी जरा त्रास जास्त दिला, कारण 1.5 घंटा तुम्ही मला त्रास दिला ना, मग काही ना काही घेऊन जा लागन. आपणा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जास्त वेळ घेत नाही, इथंच थांबवते. जय हिंद, जय भारत, जय गुरु, जय भीम.